जय शिवराय मित्रांनो, आज आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी आलो आहोत. कंधार या गावामध्ये मध्ययुगीन असा किल्ला आहे. हा 9व्या ते 10व्या शतकातील बांधलेला हा किल्ला आहे. हा मध्ययुगीन किल्ला अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला आहे. मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यातील कंधार या गावी हा किल्ला आहे. मित्रांनो, हा किल्ला भुईकोट किल्ला आहे. तर आपण आज हा किल्ला पाहायला जाणार आहोत. तर चला तर आपण जाऊया. नांदेड जिल्ह्याच्या पठारावर उभा असलेला कंधारचा किल्ला फक्त दगडांचा ढिगारा नाही तर सत्तांचा जिवंत पुरावा आहे. हा किल्ला यादवापासून बहामनी, निजामशाही आणि मुघल तेपर्यंत अनेक राजवटींच्या ताब्यात राहिला. कंधारचे भौगोलिक स्थान इतके महत्त्वाचे होते की दख्खनच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत आवश्यक मानला जात असे. कंधारचा किल्ला केवळ युद्धासाठी नव्हे तर प्रशासन आणि सत्ता संचालनाचे केंद्र होता. मित्रांनो, आपण खंदकाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. चला तर. कमानीतून आतमध्ये समोर आल्यानंतर आपल्याला हे समोर दिसले एक खंदक. भुईकोट किल्ल्याला खंदक हे संरक्षण देण्याचे काम करते. पूर्वी यामध्ये पाणी होते, आता पाण्याचा स्तर खाली गेलेला दिसतो आणि याच्या समोरच आहे दुसरा एक लोखंडी दरवाजा. आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आलो आहोत. हा आहे लोखंडी दरवाजा. हा नंतरच्या काळामध्ये बांधला गेलेला असावा. आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. माझ्या पाठीमागे आहे लोखंडी दरवाजा. या किल्ल्यातून शत्रूला प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला हा जो बुरुज आहे हा तोडल्यानंतरच आतमध्ये येऊ शकतो. प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी समोरच एक मोठी तटबंदी बांधलेली आहे, ज्यामुळे किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे संरक्षण होते. मित्रांनो, हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे, लोखंडी दरवाजा. हा एवढा भक्कम आहे की याचा सहसा तोफेचा मारा होत नाही, कारण की समोर पाहू शकतो आपण एक मोठी तटबंदी आहे. या तटबंदीच्या पाठीमागे दरवाजा असल्यामुळे थेट तोफेचा मारा येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत. पाहू शकतो माझ्या पाठीमागे इथं सैनिकांना बसण्यासाठी जागा आहे. किल्ल्याच्या दरवाजाचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी कोतवाल किंवा हवालदार या पदाच्या अधिकाऱ्याची असते. सामान्यतः दरवाजाच्या सुरक्षेसाठी 20 ते 50 सैनिकांची सशस्त्र तुकडी असते. आणि दरवाजावरती लोखंडी पत्रा ठोकून, जेणेकरून शत्रू बाहेरून आग लावू नये. आग लावल्यानंतर दरवाजा कमजोर होतो, त्यासाठी दरवाजावर पत्रा ठोकला जायचा. मित्रांनो, आपण आता सैनिकाच्या बसण्याच्या जागा पाहिल्या. लोखंडी दरवाजामधून आपण आत आलो आणि आता आपण जात आहोत मछली दरवाजाकडे. हा दरवाजा गोमुखी आकाराचा आहे, जेणेकरून शत्रूला सहजासहजी सरळ न येता थोडं वळण घेऊन यावं लागतं. त्यामुळे त्याची ऊर्जा ही कमी होते. पाहू शकतो खूप उंच उंच अशा इथं देवड्या आहेत. आणि या गोमुखी मार्गाने समोर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार दिसते. हा रस्ता एवढा वळणदार असल्याने हत्तीच्या धडकीने हा किल्ल्याचा दरवाजा तोडणे अगदी अशक्यच आहे. या दरवाजाची विशेषता म्हणजे आपण ज्यावेळेस आपण शत्रू सेने समोर धावत येतं, आपण पाहू शकतो इथं 2 दरवाजे आहेत. एक हा आणि हा. शत्रू सैन्य डिवाइड होणार येथे. अर्ध सैन्य इथं ऊर्जा खर्च करणार. त्याला वाटणार की गडामध्ये जाण्याचा हाच मुख्य प्रवेशद्वार आहे, पण मुख्य प्रवेशद्वार हा आहे. मित्रांनो, हा किल्ला 939 ते 967 दरम्यान बांधला गेलेला असावा. कृष्णदेवराय तिसरा याने हा किल्ल्याची बांधणी केली. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे या ठिकाणी अजून सैनिकांना बसण्यासाठी जागा आहेत. हा मासळी दरवाजा पहिल्या दरवाजापेक्षा तुलनेने मोठा आहे आणि सैनिकांना बसण्याची जागाही जास्त आहे. मित्रांनो, आपण मासळी दरवाजातून आतमध्ये आलो आहोत. आपल्या उजव्या बाजूला आहे अंबरखाना आणि अंबरखान्याला लगतच हा आहे धनबुरुज आणि हा आहे शाही बुरुज. शाही बुरुज आणि धनबुरुजाच्या मध्ये हा आहे रंगीन दरवाजा. धनबुरुज आणि शाही बुरुज यांच्या दोन्हीच्या मध्ये असा थाटात उभा आहे हा रंगीन दरवाजा. या किल्ल्यावरील वास्तूंचे सध्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. समोर आपण पाहू शकतो. आपण मासळी दरवाजातून आत आल्यानंतर सैनिकाला इथं परत एक दिशाभूल करणारी जागा आहे. हा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. मासळी दरवाजापासून आपण आतमध्ये आल्यानंतर हा धनबुरुज आणि रंगीन दरवाजा
याला सुरक्षा देण्याचं काम इथं स्पेस आहे हा करतो. मासळी दरवाजापासून समोर आल्यानंतर शत्रू सैन्य या खिंडीमध्ये सापडतं आणि वरून अगदी धनुष्यबाणाच्या टप्प्यात येतं. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडाला दुहेरी तटबंदी आहे आणि 18 बुरुज आहेत, ज्यामुळे शत्रूला हा किल्ला जास्तीत जास्त काळ लढा देऊ शकतो. मित्रांनो, या किल्ल्याची बांधणी कृष्णदेवराय तिसरा यांनी 10व्या शतकात केली. यानंतर काही काळ हा किल्ला यादवांच्या आधिपत्याखाली आला. 14व्या शतकात दक्षिण मोहिमेदरम्यान हा किल्ला सुलतानाच्या ताब्यात आला. अहमदनगरचे निजामशहा याने या किल्ल्याला तटबंदी घालून अजून बळकटी प्राप्त करून दिली. 17व्या शतकात मुघल संघर्ष सुरू झाला. या दख्खन मोहिमात किल्ल्यांभोवती सतत लढाया व सत्ताबदल होत राहिले. आता रंगीन दरवाजामधून आतमध्ये जाणार आहोत. चला या. आपण पाहू शकतो आजही किती सुंदर बांधकाम आहे. अगदी जशास तसं बांधकाम आहे. दरवाजातून आतमध्ये समोर आल्यावर आपल्याला समोर ह्या दगडी मूर्त्या दिसत आहेत, तुटलेल्या मूर्त्या आहेत. यामध्ये गणपती, जैन तीर्थकार आणि अशा अनेक तुटलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. आपण थोडं पुढं चालल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक जुनी इमारत पाहायला मिळते. आपण आता थोड्या वेळाखाली जसं पाहिलं भग्न अवस्थेत अशा मूर्ती आहेत, तसंच ही एक पाठीमागं भग्न अवस्थेत अशी वास्तू आहे जे की खूप जीर्ण झाली आहे. आणि समोरच आपण इकडे पाहू शकतो भरपूर अशा जुन्या वास्तू आहेत. एवढ्या वर्षानंतरही हा किल्ला आपलं सौंदर्य टिकवून आहे. आजही ताठ मानेने इतिहासाची साक्ष देतो आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता हा या किल्ल्याचा बालेकिल्ला. आपण या वास्तूला जुन्या कागदपत्रांमध्ये राणीचा महाल असा उल्लेख आहे. हा राणीच्या महालाकडे जाणारा रस्ता आहे. आपण वाटेमध्ये पाहू शकतो वरती खूप सुंदर असं नक्षीकाम आहे, पण काळाच्या ओघामध्ये ते संपुष्टात आलं आहे किंवा नष्ट झालं आहे. राज्यात उपद्रव करणारे व शांतता भंग करणारे यांच्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर एक छोटासा कैदखाना असायचा. आपण कंधारच्या किल्ल्यावर आलेलो आहेत. भुईकोट किल्ला असं म्हटलं जातं याला. आणि आता आपण सध्या जे आपण ह्याच्यामध्ये आलो ते कैदखाने आहेत. आता हे जे आपण पाहिले पूर्ण कैदखाने आहेत. यामध्ये कैद्याला कैद केलं जात होतं. आणि हे वरून हे जे भुयार टाईप दिसतंय आपल्याला, तर हे लोकांना उजेड यासाठी ते केलेलं आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर राणी महालाच्या बाजूला हा आहे एक कैदखाना. आपण इथं पाहू शकतो. हा जरी वरून आकाराने छोटा असला तरी खाली भरपूर असं जागा आहे, ज्यामध्ये की या ठिकाणी अनेक अशा प्रकाशासाठी देवड्या सोडलेल्या आहेत. तर जवळपास 10 अशा आपण
जिन्याच्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला सुस्थितीमध्ये असलेल्या अशा 2 खोल्या दिसतात. या खोल्या आजही अत्यंत सुस्थितीमध्ये आहेत. पाहू शकतो आपण इथून पुढं गेल्यानंतर खूप असं वातानुकूलित रूमसारखं टेम्परेचर आहे. हवा ये जा करण्यासाठी जागोजागी खिडक्या आहेत. या खोल्यामध्ये समोरच शौच कूपही आहे. इथे समोर आल्यानंतर एक रस्ता तळघरामध्ये जातो. आता आपण या रस्त्याने तळघरात जाऊया. अशा ठिकाणी उतरत असताना टॉर्च नेहमी सोबत ठेवावी. इथून आपण समोर आल्यानंतर आपण आता या किल्ल्यावरील स्नानगृहाकडे जात आहोत. खूप असं सुंदर असं बांधकाम आहे. आजही अत्यंत सुस्थितीमध्ये आहे. जुन्या कागदपत्रानुसार हे राणीच्या महालाचे स्नानगृह आहे. इथे पाण्याचे टाके व वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आपण आता किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी आलो आहोत. इथून पूर्ण आपण गड पाहू शकतो. या महालामधून समोरची तटबंदी व तसेच खंदक दिसते व या शहराचा सुंदर असा नजारा दिसतो. मित्रांनो, आपण या किल्ल्याचा जो एकदम वरचा भाग आहे, जो की राणीचा वाडा आहे, इथं एकदम वर आल्यानंतर आपण आतमध्ये पाहू शकतो की इकडं खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत, ज्या की खूप निमुळत्या आहेत. एके वेळेस एकच माणूस खाली जाऊ शकतो. पाहू शकतो आपण. मित्रांनो, अशा ठिकाणी येते वेळेस थोडं काळजीपूर्वक यावं, कारण की हे बांधकाम खूप जीर्ण झालेलं असतं. कुठला दगड निसटू शकतो, डोक्यातही पडू शकतो. बहामनी काळात कंधार बहामनी सत्तांचा मजबूत असा चौकीचा किल्ला होता. दख्खनवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला धोरणात्मक दृष्ट्या वापरला गेला. पुढे 1595 मध्ये अकबर बादशाह याने कंधारच्या किल्ल्यावर मोहीम आखली होती. अकबर स्वतः या किल्ल्याची मोहीम आखतो. यावरून या किल्ल्याचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. आपण पायऱ्या चढून इब्राहिम शाह बुरुजावर जात आहोत. समोर आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. यावर काय लिहिले आहे हे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगावे. बुरुज चढून वर आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक तोफ पाहायला मिळते. ही तोफ आहे कलाल बांगडी प्रकाराची. कलाल बांगडी यासाठी बोललं जातं की हिचे जे कड्या आहेत, बांगडीच्या आकाराच्या कड्या असल्यामुळं हिला कलाल बांगडी तोफ बोललं जातं. ही तोफ फक्त समोर मार करावी, परत आतमध्ये जरी हा बुरुज शत्रूच्या हाती गेला तरी परत आतमध्ये वार करता येऊ नये यासाठी पाठीमागे या भिंत बांधलेली आहे, जेणेकरून फक्त ही 75 डिग्री कोणामध्येच समोर वार करू शकतो, पाठीमागं वार करू शकत नाही. यासाठी या भिंतीचं निर्माण केलेलं आहे. आपण मित्रांनो, आपण या किल्ल्यातील रंगीन दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर हा दुसरा प्रकारचा वाडा आहे. आतमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी पाण्याचे हौद आहेत. आपण ही जी वास्तू पाहत आहोत हा एक शीश महल आहे. ही या किल्ल्यावरील महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. आपण पाहू शकतो आजही सुस्थितीमध्ये ही इमारत आहे.
मित्रांनो, आपण पाठीमागे पाहू शकतो हा शीश महल आहे. आपण आता शीश महल पाहून घेतला. आपण आता वाघ दरवाजातून पुढे जात आहोत. आपण वाघ दरवाजामधून समोर आल्यानंतर आपल्याला अजून एक महाल पाहायला मिळतो. पुरातत्व विभागाने या किल्ल्याचे चांगल्या प्रकारे जतन केले आहे. या किल्ल्यावर निजामाचं राज्य होतं 1724 ते 1948. हा जो मधला काळ आहे, पूर्ण हा काळ निजामाच्या अधीनच हा किल्ला होता. त्यामुळे या ठिकाणी इस्लामिक वास्तू भरपूर पाहायला मिळतात. किती सुंदर आहे. पाठीमागं पाहू शकतो हे जी आजच्या काळातही एवढं सुस्थितीमध्ये आहे. आपण कल्पना करू शकतो की त्या काळामध्ये किती सुंदर असेल. पण काळाच्या ओघामध्ये याचं जरी सौंदर्य कमी झालं असलं तरी याचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. या भिंतींनी खूप असा रक्तरंजित इतिहास पाहिलेला आहे. वर पाहता चारी पायामध्ये 4 हत्ती दाबलेले असतात. त्याला शरभ असं बोललं जातं. चला तर आपण पुढं पाहूया. पाण्यासाठी अशा अनेक टाका असतात. त्यातले हा आहे. वरचा जर पाण्याचा साठा संपला तर युद्ध करणं किंवा युद्धात तग धरणं हे शक्य होत नाही. आपण आतमध्ये आल्यानंतर पाठीमागं पाहू शकतो की ह्या ज्या जागा आहेत इथं सैनिकांना राहण्याची सोय, राहणे, खाणे, झोपणे सगळं इथंच एकाच ठिकाणी असायचं. आणि समोरच आपण पाहू शकतो की आपण पुढे जात आहोत आता एक खांबी मस्जिदीकडे. पाठीमागं आपण या ठिकाणी जे आलो आहोत, हा किल्ल्याचा अत्यंत असा खुला आणि प्रशस्त भाग आहे. खूप मनोरम्य असं. मित्रांनो, लाल महालाच्या समोरच हा एक रंगमहाल होता. पूर्वीच्या काळी या ठिकाणी नाट्य, गायन तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होत होते. आपण या दरवाजाच्या आतमधून पाहू शकतो, हाच तो लाल महाल आहे. आपण एक खाली मस्जिदीच्या बाजूला एक असे सुंदर असे जे विहीर आहे पाहू शकतो आपण. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याची विहीर किंवा पाण्याचं टाकं हे खूप महत्त्वाचं असतं. ही या किल्ल्यावरची विहीर आहे आणि या विहिरीच्या बाजूलाच गणपती मंदिर आहे. ते आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही. आपण जवळपास आता 70-80% किल्ला पाहिलेला आहे. आता आपण जात आहोत या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण असलेली जी बुरुजावरची मोठी तोफ आहे कलाल बांगडी, ती तोफ आता आपण पाहायला जाणार आहोत. मित्रांनो, आता वेळ कमी असल्यामुळं आपण थेट आता बुरुजाकडे जात आहोत, जिथे की या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण कलाल बांगडी तोफ आहे. आकाराने मोठी आहे, ते आपण आता पाहणार आहोत. मध्ययुगीन काळामध्ये बांधकामासाठी लागणारा चुना हा या घाण्यामध्ये दळला जात असत. आपण आता बुरुजावर आलो आहोत, जे की या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेली तोफ पाहण्यासाठी. या या किल्ल्यावरची ही सगळ्यात मोठी अशी तोफ आहे. या तोफेचं नाव शेर तोफ आहे आणि ही कलाल बांगडी या प्रकारची तोफ आहे. ही तोफ एवढ्या वर आणणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळं ही तोफ तुकड्यामध्ये बनवली गेलेली आहे. आपण पाहू शकतो की या तोफेचे तुकडे वर आणून त्यांना वेल्ड जॉईंट करून ही जी तोफ बनवलेली आहे. आपण पाहू शकतो बांगडीच्या आकाराचे तुकडे आहेत जोडलेले. आणि इथं पूर्वी एक अरबी लेख होता, तो आता काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेला आहे. कलाल बांगडी तोफ ही जरी अत्यंत वजनदार असली तरी तिची एक दुर्गुण असा की ज्यावेळेस जास्त वापर होतो त्यावेळेस तोफ दुभंगते
आणि तोफ दुबंगल्यामुळे अशा प्रकारे तिला लोखंडी पट्ट्याच्या सहाय्याने दुरुस्त केली जाते. आपण पाहू आणि ही पाठीमागे आपण पाहू शकतो इथे बत्ती लावायची जागा आहे. समोर दारू टाकून तोफ ठासून इथं बत्ती लावली जाते आणि तोफ दागली जाते. मित्रांनो, आपण एकंदरीत हा संपूर्ण किल्ला फिरून पाहिला. या किल्ल्यावरची तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवली आणि याचबरोबर आपण आपला हा व्हिडिओ शेवट करत आहोत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.